आपण सर्वजण त्या जिवंत परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया. खरोखर त्या परमेश्वरासारखं कोणीच नाही आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आपण सर्वजण आपले अंतःकरण तयार करूया. Yes, Lord Jesus. धन्यवाद ईश्वर. जीवन मेरे
हालेलुया, प्रेज लॉर्ड. खरोखर तर परमेश्वर खूप महान आहे, कारण आज पुन्हा एकदा तर परमेश्वर त्याच्या सानिध्यामध्ये आम्हा सर्वांना एकत्रित केलेलं आहे. हालेलुया. कारण आपण सर्वजण मिळून त्या परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये घेऊया, कारण ज्यावेळेस आपण त्या परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये घेतो तो सर्व काही बदलून टाकणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आज माझ्या जीवनात येशू आला, सैतान पळून गेला. आज माझ्या जीवनात येशू आला, सैतान पळून गेला. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. आज माझ्या जीवनात येशू आला, सैतान पळून गेला. आज माझ्या जीवनात येशू आला, सैतान पळून गेला. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. व्यर्थ गेले जीवन माझे येशू विना जीना भी है कैसा जीना. व्यर्थ गेले जीवन माझे येशू विना जीना भी है कैसा जीना. किसने बताया मुझे यीशु के बारे में, किसने बताया मुझे यीशु के बारे में. कोई नहीं मुक्तिदाता यीशु बिना, कोई नहीं मुक्तिदाता यीशु बिना. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. येशूमध्ये मला शांती मिळाली, माझ्या पापांची क्षमा झाली. येशूमध्ये मला शांती मिळाली, माझ्या पापांची क्षमा झाली. रोग सारे येशूने हो बरे केले, रोग सारे येशूने हो बरे केले. जादू टोण्यापासून मुक्ती मिळाली, जादू टोण्यापासून मुक्ती मिळाली. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. बोला जय जय जय, बोला जय जय जय, बोला येशूचा जय जयकार. हालेलुया, प्रेज लॉर्ड. खरोखर तर परमेश्वर खूप महान आहे, कारण तो आम्हा सर्वांच्या अंतःकरणात वस्ती करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. कारण आपण त्या परमेश्वराची स्तुती, त्याची आराधना करूया. तुम दिल में से बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए. जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे श्राप मेरे चलते बन गए. तुम दिल में से बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए. जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे श्राप मेरे चलते बन गए. दिल में जा में, होठों पे आँखों में तू है. दिल में जा में, होठों पे आँखों में तू है. दिल में जा में, होठों पे आँखों में तू है. दिल में जा में, होठों पे आँखों में तू है. तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है. डर डर के मैं जो जी रहा था,
निकाला, जंजीरों में जो जकड़ा हुआ था तोड़कर उनको आजाद है किया। डर डर के मैं जो जी रहा था, डर से मुझको यीशु ने खींच निकाला, जंजीरों में जो जकड़ा हुआ था तोड़कर उनको आजाद है किया। तुम दिल में से बस गए, जिंदगी भर के लिए राजा बन गए, जीवन में ऐसा काम कर गए, पाप मेरे श्राप मेरे चलते बन गए। दिल में जामे, होठों पे आंखों में तू है, दिल में जामे, होठों पे आंखों में तू है, दिल में जामे, होठों पे आंखों में तू है, दिल में जामे, होठों पे आंखों में तू है। तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है, तू ही है, तू ही है, तू ही है राजा, तू ही है। हालेलुया, प्रेज लॉर्ड. खरोखर तर परमेश्वर आपल्या खूप प्रेम करतो. हालेलुया, कारण आपल्यासाठी त्या परमेश्वरने त्या वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे. हालेलुया, कारण आपण सर्वजण मिळून त्याची आराधना करूया, त्याचा आभार मानूया या सुंदर अशा जीवनासाठी. वो ओ ओ 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 देखो क्रूस पर प्रेम की सजा, उन्हें हाथों पर नाम मेरा लिखा. देखो क्रूस पर प्रेम की सजा, उन्हें हाथों पर नाम मेरा लिखा. मुझसे प्रेमी यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है. मुझसे प्रेमी यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है. तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा, मुझे प्रेम ने है पाया. मेरा बीत बीत गया, मुझको अजीज मिल गया, सब कुछ हो गया है नया. वो ओ ओ 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 वो ओ ओ. महिमा में मैं निश्चित जाऊंगा, यीशु के संग में हरदम रहूंगा. महिमा में मैं निश्चित जाऊंगा, यीशु के संग में हरदम रहूंगा. मुझसे प्रेमी यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है. मुझसे प्रेमी यीशु ने किया है,
देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। जो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा, मुझे प्रेम ने है पाया। मेरा बीत बीत गया, मुझको अजीज मिल गया, सब कुछ हो गया है नया। वो ओ ओ 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 वो ओ आपण सर्वजण त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया। आपण सर्वजण आपलं अंतःकरण उघडून त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया। त्या सुंदरशा समयी आपण सर्वजण त्या परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये घेऊया। जब हम पुकारे सामर्थ में हाजिर है तू, हर हालातों में हर बातों में मेरे लिए हाजिर है तू। तेरा नाम जब हम पुकारे सामर्थ में हाजिर है तू, हर हालातों में हर बातों में मेरे लिए हाजिर है तू, हाजिर है तू। इस महफिल में हर एक दिल में यीशु हाजिर है तू, हाजिर है तू, हाजिर है तू। इस महफिल में हर एक दिल में यीशु हाजिर है तू। दिखता नहीं पर तू हर जगह है, ज़मीं से फलक तक हाजिर है तू। तू कल भी था, तू आज भी है, सदा से सदा तक हाजिर है तू। दिखता नहीं पर तू हर जगह है, ज़मीं से फलक तक हाजिर है तू। तू कल भी था, तू आज भी है, सदा से सदा तक हाजिर है तू, हाजिर है तू। इस महफिल में हर एक दिल में यीशु हाजिर है तू, हाजिर है तू, हाजिर है तू। इस महफिल में हर एक दिल में यीशु हाजिर है तू। इस महफिल में हर एक दिल में यीशु हाजिर है।
आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो अप्पा, तुझी स्तुती करतो. खरोखर अप्पा आमच्या सगळ्यांच्या हृदयामध्ये उपस्थित राहणारा तू परमेश्वर आहे अप्पा. आमचा विश्वास आहे अप्पा, तू आज या ठिकाणी अप्पा उपस्थित आहे अप्पा. खरोखर अप्पा सुंदरशा वर्शिपमध्ये अप्पा तू आम्हाला चालवलंच अप्पा, त्याबद्दल तुझे आभार मानतो अप्पा. इथून पुढचा सर्व वेळ काळ अप्पा तुझ्या अधीन स्वाधीन करतो. येशूच्या नावात मागतो म्हणून त्या एक पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. फिर से एक बार हम प्रभु का धन्यवाद करते हैं कि आज उसने नए रीति से आज का दिन दिखाया और आज आप और मैं उस दिन में प्रभु की आराधना कर सकते हैं. पुन्हा एकदा परमेश्वराचे आभार मानूया की त्याने आम्हाला सांभाळलं, राखलं आणि एवढंच नाही तर त्याने आम्हाला त्याच्या आराधनेसाठी या ठिकाणी एकत्रित केलं. और इस दिन के लिए हम प्रभु का धन्यवाद करते हैं आणि या दिवसासाठी आम्ही परमेश्वराचे आभार मानतो कि हम इस दिन में प्रभु की आराधना कर सकते हैं. की या दिवशी आम्ही परमेश्वराची आराधना करू शकतो. और फिर से एक बार आप सबको जय मसीह की. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जय मसीह की. और मैं फिर से एक बार विश्वास करता हूँ कि आप अपने घरों में अपने परिवारों के साथ में सही सलामत हैं. आणि पुन्हा मी विश्वास ठेवतो की आपण सर्वजण आपापल्या घरामध्ये सुरक्षित आहात. और मेरी यही प्रार्थना है कि परमेश्वर आपके जीवन में बहुतायत से आपके जीवन में वो काम करे. आणि माझी हीच प्रार्थना आहे की परमेश्वर भरपूरने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करो. तो आइए, हमने आज सुंदर प्रभु की आराधना की है. या मग आता आज सकाळी खूप सुंदर रीतीने परमेश्वराची आराधना आपण केलेली आहे. और मेरा विश्वास है कि हमारी आराधना को आज परमेश्वर ने फिर से एक बार मान्य किया. आणि माझा विश्वास आहे की आज पुन्हा परमेश्वराने आमची आराधना मान्य केली आहे. तो फिर से एक बार हम अपने जीवन में परमेश्वर के वचनों के लिए तैयार हो जाएं. मग पुन्हा एकदा आम्ही आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या उपासनेसाठी तयार होऊया. और अपने हृदय को तैयार करें. आपलं हृदय आपण तयार करूया. आइए, हम वचनों को देखने से पहले परमेश्वर के हाथों में फिर से एक बार आकर हम प्रार्थना करें. आणि वचनांमध्ये जाण्या अगोदर पुन्हा एकदा देवाच्या हातामध्ये आपण येऊयात आणि प्रार्थना करूया. आइए प्रार्थना करें. प्रभू आमच्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा करतो. पित्या प्रभूजी, आजचा जो मानना तू आमच्यासाठी ठेवलेला आहे प्रभू, तो परमेश्वरा घेऊन आम्हाला तू आज तृप्त कर. परमेश्वरा प्रार्थना करतो, आम्हा प्रत्येकाच्या गरजेनुसार तू आमच्या संगती बोल. आणि प्रभूजी अप्पा आमच्या जीवनाला एक नवीन वळण दे परमेश्वरा, एक दिशा दे. आणि त्याद्वारे प्रभूजी आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव तू करून घे. धन्यवाद दे, तुझी स्तुती करत. सर्व प्रार्थना मी येशूच्याच नावात करतो म्हणून तो ऐक पित्या, आमेन. तो आइए दोस्तों, आज हम परमेश्वर के वचनों की ओर जाएं. या मग आपण त्या परमेश्वराच्या वचनांकडे जाऊया. हम बहुत सारे बार देखते हैं जब लोग हमारे पास में आते हैं प्रार्थना के लिए, वो प्रार्थना करवाते हैं. आणि आम्ही पाहतो बऱ्याचदा लोक आमच्यापर्यंत येतात प्रार्थनेसाठी आणि प्रार्थना करून घेतात. वो कहते हैं कि हमारे जीवन के अंदर सुख आए, हमारे जीवन के अंदर आनंदित जीवन जिए, इसलिए आप प्रार्थना कीजिए. आणि मग ते येतात आणि म्हणतात की आमच्या जीवनामध्ये सुख यावं, आमच्या जीवनामध्ये आनंद यावा म्हणून तुम्ही प्रार्थना करा. हम सब ठीक है, लेकिन हमारे जीवन के अंदर सुख आए, इस सुख का मतलब है वो हमारे जीवन में आनंद आए, हर क्षण हम आनंद में बिताए, वो प्रार्थना करने के लिए कहते हैं. आणि सुख याचा अर्थ त्यांचा असा असतो की आमच्या जीवनामध्ये आनंद यावा आणि हर्षाने आमचं जीवन भरून जावं. आज हम देखते हैं संसार में भी लोगों ने अपना जो आनंद है ना, वो कहाँ खो दिया है. आम्ही पाहतो जगामध्ये आज लोकांनी त्यांचा जो आनंद आहे ते गमावून बसलेले आहेत. लोगों को लगता है कि मैं पैसे से मैं आनंद को खरीद लूंगा. आणि लोकांना असं वाटतं की पैशांनी मी आनंद विकत घेऊ शकतो. हाँ, वो पैसे से जमीन खरीद सकते हैं, पैसे से अच्छे बंगले खरीद सकते हैं, पैसे से अच्छी अच्छी गाड़ियां खरीद सकते हैं, हीरे जवाहरात सोना चांदी वो खरीद सकते हैं. आणि हो, पैशांनी आम्ही जागा विकत घेऊ शकतो, घर बंगला गाडी आणि हिरे जवाहरात आपण विकत घेऊ शकतो. और इसको देखकर हमारा जो हृदय है वो आनंद से कुछ क्षण के लिए भर जाता है. आणि हे सगळं पाहून काही क्षणासाठी आमचं जे हृदय आहे ते आनंदाने भरून जातं. इसका मतलब ये कुछ क्षण के लिए हमारे जीवन के अंदर समाधान हमें मिलता है. याचा अर्थ हा की काही क्षणांसाठी आमच्या जीवनामध्ये आम्हाला समाधान वाटतं. और हमारे पास में ये वस्तु होने के कारण भी कुछ समय ऐसा आता है कि आनंद खो जाता है. आणि मग असं होतं कालांतराने की ह्या सर्व वस्तू असून देखील आमच्या जीवनातला जो आनंद आहे तो आम्ही हरवून बसतो. हम आनंद नहीं कर पाते
कई बार आणि बऱ्याचदा आम्ही तो आनंद अनुभवू शकत नाही. ये सब वस्तु होने के बावजूद भी, ये सब वैभव होने के बावजूद भी हमारे जीवन के अंदर बहुत बार हम खुश नहीं रह पाते. आणि या सर्व सुखवस्तू आणि या सर्व गोष्टी असून देखील आमच्या जीवनामध्ये तो आनंद आम्ही अनुभवत नाही. और सवाल अब ये उठता है कि सच्चा आनंद, खुशी जो है, सच्ची खुशी, सच्चा आनंद जो है वो कहां पर मिलेगा. मग आता प्रश्न हा आहे की खरा आनंद आम्हाला कुठून मिळेल. और खरा आनंद कहां पर हमें मिलता है, खरा आनंद हम कैसे महसूस कर सकते हैं, क्लेशों में भी उस खुशी को कैसा हम निभा सकते हैं, ये कहां से मिलता है. आणि मग हा खरा आनंद आम्हाला कुठे मिळतो आणि दुःखात, कष्टामध्ये, क्लेशामध्ये असताना देखील तो आनंद आम्ही कशा प्रकारे अनुभवू शकतो. आज पूरे संसार ने जैसे कि एक आनंद को खो दिया है. आज जगाने जणू काही जो आनंद आहे तो गमावलेला आहे. वो आनंद पाने के लिए संसार की बातों को अपने जीवन में अपनाते हैं. आणि हा आनंद मिळवण्यासाठी जगातल्या सुखवस्तूंच्या मागे तो धावत आहे. हम देखते हैं कि आनंद लेने के लिए वो शराब की शरण लेते हैं, आम्ही पाहतो की तो आनंद मिळवण्यासाठी ते दारूचा सहारा घेतात या फिर अलग अलग प्रकार के नशे में वो चलते हैं. उन्हें लगता है कि इससे पीने से या इसे खाने से हमारे जीवन में हम आनंद ले सकते हैं. किंवा निरनिराळ्या व्यसनांमध्ये ते जातात आणि त्यांना असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी घेतल्याने मला आनंद मिळेल. हाँ, कुछ देर उनके शरीर में आनंद मिलता है, लेकिन जब वो होश में आते हैं फिर वो उस नशे की ओर दौड़ते हैं. हो, काही क्षणासाठी कदाचित त्यांना तो आनंद मिळतो देखील, परंतु थोड्याच क्षणामध्ये त्यांचा तो आनंद नाहीसा होतो आणि पुन्हा त्या व्यसनाकडे ते जातात. और फिर हम देखते हैं कई लोग जो हैं अपना आनंद पाने के लिए व्यभिचारों में वो डूब जाते हैं. आणि आम्ही पाहतो की कित्येक लोक तो आनंद मिळवण्यासाठी व्यभिचारामध्ये देखील चालून जातात. अपने शरीर को आनंद मिले, अपने जीवन में वो आनंद पाए, इसलिए कई बार वो व्यभिचार जैसे पापों में डूब गए हैं. आणि आपल्या शरीराला तो आनंद मिळावा म्हणून बरेचसे काही लोक आहेत ते व्यभिचाराच्या पापामध्ये देखील पडलेले आहेत. और हम देखते हैं कि वो वहां पे भी वो आनंद नहीं ले पाते हैं. आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी देखील बराच काळ तो आनंद राहत नाही. कई बार हम देखते हैं कि आनंद को पाने के लिए लोग अलग अलग चीजों को करते हैं. आणि आपण पाहतो की हा आनंद मिळवण्यासाठी लोक निरनिराळ्या मार्ग अवलंबतात. कई लोग घूमने के लिए चले जाते हैं, कई लोग अलग अलग प्रकार के जो हॉबीज है, जो उनके आदतें हैं वो करते हैं. आणि बरेच लोक फिरण्यासाठी जातात आणि वेगवेगळे छंद जोपासतात जेणेकरून त्यांना तो आनंद मिळू शकेल. लेकिन वो उतने क्षण तक वो आनंद लेते हैं, लेकिन बाद में हम देखते हैं कि फिर से उनका आनंद गायब हो जाता है. पण तो जो आनंद आहे काही क्षणापुरता राहतो पण नंतर तो निघून जातो. हमें ऐसा आनंद चाहिए कि जब क्लेश हमारे जीवन में आए, जब दुख हमारे जीवन में आए, जब संघर्ष हमारे जीवन में आए, उसमें भी आप और मैं आनंद कर सकें. आम्हाला अशा प्रकारचा आनंद हवा आहे ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये क्लेश, संकट, दुःख असेल त्यावेळेस देखील आम्ही तो आनंद चांगल्या प्रकारे अनुभवावा. जब ये हमारे पास में होगा तब हम किस प्रकार से आनंद कर पाएंगे. आणि मग ते असल्यानंतर आम्ही कशा प्रकारे आनंद करू शकतो. हम क्लेशों में भी, दुखों में भी, जब हमारे पास में है, जब हमारे पास में नहीं है, टिकने वाला आनंद कहां से आएगा, इस बात को समझना है. आणि आम्ही क्लेशामध्ये, दुःखामध्ये असताना देखील तो टिकणारा आनंद आमच्या जीवनामध्ये कसा येईल याविषयी आम्ही पाहणार आहोत. आज बाइबल के अनुसार उस आनंद को हम देखेंगे. आज देवाच्या वचनानुसार, बायबल अनुसार आम्ही ते पाहणार आहोत. बाइबल ये सत्य है, कारण पवित्र शास्त्र हे सत्य आहे. परमेश्वर का वचन ये सच्चाई है. देवाचं वचनच सत्य आहे. जब आप और मैं इस वचन को समझेंगे तब हमारे जीवन के अंदर जो सच्चा आनंद है ना, उसको हम अपने जीवन में लेते हुए हम खुशी के साथ अपने जीवन को जी सकते हैं. आणि ज्या वेळेस ते सत्य आम्ही घेऊ, देवाचं वचन आम्ही घेऊ, त्याच वेळेस खरा आनंद आमच्या जीवनामध्ये आणि आम्ही अनुभवू शकतो. इसलिए आज बाइबल के अनुसार जो सच्चा आनंद है वो किस प्रकार आता है और किस प्रकार स्थिर रहता है, आज वचनों के द्वारा इसको हम सीखेंगे. आणि म्हणून आज या बायबलमधील वचनांच्या द्वारे आम्ही पाहणार आहोत की कशा प्रकारे खरा आनंद आमच्या जीवनामध्ये येतो आणि तो टिकतो. आपको मैं फिर एक बार कहना चाहता हूं कि जो सच्चा आनंद है, जो सच्चा आनंद है ना, सिर्फ वो परमेश्वर की ओर से ही आता है. आणि आज मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की खरा आनंद जो आहे ते फक्त देवाच्या वचनांमुळेच येतं. इस संसार का वैभव नहीं दे सकता, इस संसार के पैसे नहीं दे सकते, इस संसार का जो चीजें हैं वो हमारे जीवन में वो आनंद को स्थिर करने वाला आनंद को वो नहीं दे सकते. या जगातलं सुखवैभव आणि कुठल्याही प्रकारच्या वस्तू आम्हाला तो टिकणारा अनुभव देऊ शकत नाही. सच्चा आनंद, स्थिर रहने वाला आनंद,
टिकने वाला आनंद ये सिर्फ परमेश्वर की ओर से आता है। कारण खरा आनंद, टिकणारा आनंद हा फक्त देवाकडूनच येऊ जब शकतो. ये आनंद हमारे जीवन में होगा ना, तब क्लेश भी हमारे जीवन में कुछ कर नहीं पाएंगे, हमारे जीवन में दुख और परीक्षा भी कुछ नहीं कर पाएगी, क्योंकि हमें मालूम है कि हमारा जो आनंद है वो परमेश्वर की ओर से है। आणि जेव्हा खरा आनंद आमच्या जीवनामध्ये येईल ना, तेव्हा दुःख, संकट, क्लेश आमचं काही करू शकणार नाही, कारण आम्हाला माहिती आहे की तो आनंद हा देवाकडून असणार आहे. अब हम देखेंगे कि परमेश्वर का जो आनंद है वो किस प्रकार हमारे जीवन में आता है। आता आम्ही पाहणार आहोत देवाचा जो आनंद आहे तो कुठल्या प्रकारे आमच्या जीवनामध्ये येऊ शकतो. पहली बात इस बात को समझे, नीतिसूत्र 17 अध्याय 22 वचन के अनुसार पहिली गोष्ट आपण पाहूया नीतिसूत्राचं 17वां अध्याय आणि 22वां वचन. वहां पे वचन लिखा है कि मन का आनंद जो है ये अच्छी औषधि है। आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय. इसका मतलब यह है कि मन में आनंद होना चाहिए। याचा अर्थ हा की आमचा आनंद हा मनापासून असला पाहिजे. इसका मतलब ये अंदर से बाहर ये आनंद दिखना चाहिए। याचा अर्थ हा की आतून बाहेर तो आनंद दिसला पाहिजे. आज हम देखते हैं कि लोगों के चेहरे पे वो बनावटी आनंद को लेकर आते हैं, लेकिन अंदर से टूटे हुए हैं। आम्ही पाहतो बरेचसे लोक दिखावटीपणासाठी तो आनंद चेहऱ्यावर घेऊन येतात, पण आतून ते फार दुःखी असतात. अंदर ही अंदर वो रो रहे हैं, अंदर ही अंदर बेचैन है, अंदर ही अंदर हृदय को टूटा हुआ है। आतल्या आत ते रडत आहेत, बेचैन आहेत आणि ते तुटलेले आहेत. और परमेश्वर का वचन कहते हैं कि मन का आनंद जो है अच्छी औषधि है। पण देवाचं वचन तर आम्हाला असं सांगतं की आनंदी हृदय जे आहे ते उत्कृष्ट औषध आहे. अब ये जो मन का आनंद है, मन में आनंद होना चाहिए। मन को आनंद के लिए अच्छी औषधि जरूरी है। आता मनामध्ये तो आनंद असला पाहिजे. मनातला चांगला आनंद असण्यासाठी औषधे असणं गरजेचं आहे. जिस प्रकार एक बीमारी अगर लग जाए तो हम औषध के लिए उस मेडिसिन के लिए, औषधि के लिए हम मेडिकल में जाते हैं। ज्या प्रकारे जेव्हा आम्ही आजारी पडतो त्यावेळेस त्या आजारासाठी आम्ही औषध मेडिकल मधून घेऊन येतो. जो डॉक्टर हमें लिख कर देते हैं, हम मेडिकल की दुकान में जाकर उसको खरीद लेते जे हैं, डॉक्टर आम्हाला लिहून देतात ते मेडिकलच्या दुकानामध्ये जाऊन आम्ही घेऊन येतो. क्योंकि हमें मालूम है कि ये जो दवाइयां हैं ये मेडिकल स्टोर में मिलेगी। कारण आम्हाला माहिती आहे की ही जी औषधं आहेत ती मेडिकल स्टोर मध्येच मिळणार आहेत. और मन का आनंद भी मालूम होना चाहिए कि कहां से मिलने वाला आणि है। म्हणून मनातला जो आनंद आहे हे आम्हाला ठाऊक असायला पाहिजे की तो आम्हाला कुठून मिळेल. और ये जो आनंद है ना, इसमें जो अंतिम जो तिथि है ना वो नहीं है। आणि हा जो आनंद आहे ना त्याच्यावर कुठली एक्सपायरी डेट नसणार आहे. क्योंकि हम देखते हैं कि हर एक दवाइयों के ऊपर अंतिम उसका पता है कि ये इतने तारीख को ये खराब हो जाएगी। आणि प्रत्येक औषधाच्या बाटलीवरती एक्सपायरी डेट लिहिलेली असते की ज्या डेटच्या नंतर ते औषध जे आहे ते काम करणार नसतं. लेकिन जो परमेश्वर औषध देगा, जो परमेश्वर दवाई देगा ना, उसकी अंतिम तिथि नहीं है। पण जे औषध परमेश्वर देणार आहे ना त्याचं कुठलेही एक्सपायरी डेट नाहीये. इसलिए आज इस बात को समझेंगे कि उसके पास में जो आनंद है वो हमेशा का टिकने वाला आनंद है। इस बात को बाइबल के वचन के अनुसार हम समझ पाए। आणि म्हणून देवाच्या वचनानुसार जे आनंद परमेश्वर देणार आहे त्याला कुठलीही एक्सपायरी डेट नसणार आहे, ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. इसलिए आप और जो सुख है, इसका मतलब जो आनंद है ना, ये परमेश्वर का एक वरदान है। याचा अर्थ सुख किंवा आनंद जे आहे ना हे देवाकडून मिळणारं एक वरदान आहे. उसको समझने के लिए आपको और मुझे बाइबल की ओर जाना पड़ेगा। आणि ते समजून घेण्यासाठी तुम्हाला आणि मला बायबलकडे जाणं गरजेचं आहे. उपदेशक इसका 5 अध्याय 18 से 19 वचन में इसी प्रकार लिखा है कि जो ये वरदान है, आनंद करने का जो वरदान है, जो सुख देने का वरदान है, ये परमेश्वर की ओर से आता है। आणि म्हणून उपदेशक 5 आणि 18 आणि 19 वचन असं सांगतं की हे खरा आनंद देणारं जे औषध आहे ते मिळवण्यासाठी आम्हाला परमेश्वराच्या वचनांकडे जावं लागणार आहे. जो सच्चा आनंद है सिर्फ ये परमेश्वर की ओर से दिया हुआ वरदान है। कारण जो खरा आनंद आहे हा केवळ आणि केवळ देवाकडून मिळालेला एक वरदान आहे. जो इस संसार की कोई भी चीज, जो इस संसार का कोई भी वैभव आपको मुझे नहीं दे सकता। जे या जगातली कुठलंही वैभव, कुठलंही सुख आम्हाला देऊ शकणार नाही. इसीलिए परमेश्वर ने यहाँ लिखा है, जो सुलेमान जो बड़ा बुद्धिमान था, उसने हर एक चीज को उपयोग किया अपने जीवन के अंदर। वो कहता है कि नहीं, ये जो सच्चा आनंद इसे परमेश्वर की
ओर से वरदान है। आणि शल्मोन राजा ज्यांनी या जगातलं सर्व सुखवैभव उपभोगलं तो म्हणतो की नाही सर्व व्यर्थ आहे, जो खरा आनंद आहे तो केवळ परमेश्वराकडे आहे. इसलिए मेरी बहन मेरे भाई, इस बात को आज आप और मैं समझ लें कि जो सच्चा आनंद है ना, वो सिर्फ परमेश्वर की ओर से दिया हुआ भाग है. आणि म्हणून माझ्या भावा बहिणींनो, आज ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. जो खरा आनंद आहे हा केवळ देवाकडून मिळणारा दयाभाग आहे. आज सच्चा जो आनंद है हम देखेंगे कि वो कहां से मिलता है, कौन से स्टोर से मिलता है, किस प्रकार वो हमारे पास आएगा और हम उसे प्राप्त कर सकते हैं. आणि आज हा खरा आनंद कोणत्या दुकानामध्ये मिळणार आहे, तो कुठून आम्ही प्राप्त करून घेऊ शकतो हे आम्ही पाहणार आहोत. पहली बात, पहिली गोष्ट, अगर हमारे जीवन के अंदर स्थिर टिकने वाला, क्लेशों में भी अगर आनंद चाहिए, तो पहली बात हम इसको समझें. आणि आज जर आमच्या जीवनामध्ये क्लेशामध्ये दुःखामध्ये असताना देखील स्थिर आणि टिकणारा आनंद आम्हाला हवा असेल, तो पहली बात भजन संहिता 37 अध्याय और उसका 4 वचन. तर पहिली गोष्ट स्तोत्र संहिता याचा 37वा अध्याय आणि 4थं वचन. वहां पे लिखा है कि यहोवा को अपना सुख का मूल जान. आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की म्हणजे परमेश्वराच्या ठाई परमेश्वर को अपना, तुला आनंद होईल. इसका मतलब आनंद का मूल जो है, आनंद की जो जड़ है ना, वो परमेश्वर है. याचा अर्थ आनंदाचं जे मूळ आहे ते परमेश्वर आहे. इसलिए पहली बात हम समझे कि आनंद को लेना अपने जीवन के अंदर, ये आनंद सिर्फ परमेश्वर ही दे सकता है. याचा अर्थ तुम्हाला आणि मला त्या परमेश्वराला आमच्या हृदयामध्ये घ्यावं लागणार आहे, कारण आनंदाचं जे मूळ आहे तो केवळ आणि केवळ परमेश्वरच आहे. वो मेरा पैसा नहीं है, मेरा सोना जवाहरात नहीं है, मेरा मोती नहीं है, मेरी गाड़ी और घोड़े और बंगले और जमीन जायदाद नहीं है, मेरी नौकरी नहीं है. आणि तो आनंद म्हणजे माझं हिरे जवाहरात सोने मोती, माझं घर बंगला गाडी नाहीये. ये मुझे सुख नहीं दे सकते, या गोष्टी मला सुख देऊ शकणार लेकिन नाही. ये हमें चला सकते हैं. ते मला चालू शकतात. मेरी नौकरी मुझे चलाती है, माझी नोकरी मला चालवते, क्योंकि पैसा आएगा तो घर चलेगा. कारण जर पैसा येईल तर घर चालेल. इसका मतलब मेरा जो ये चीज है ना, मुझे सच्चा आनंद नहीं दे सकती याचा है. अर्थ हा की ह्या ज्या गोष्टी आहेत तो मला खरा आनंद देऊ शकणार ये नाही. चीजें सिर्फ मुझे समाधान दे सकती हैं. या गोष्टी केवळ मला समाधान देऊ शकतील. लेकिन जो सच्चा आनंद है, ये हमें परमेश्वर से मिलता है, उसका ये मूल है. पण खरा आनंद जो आहे तो आम्हाला परमेश्वराकडूनच मिळतो, त्याचं तो मूळ आहे. इसलिए आपको और मुझे आनंद लेने के लिए परमेश्वर के शरण में जाना पड़ेगा, जहां से आनंद आता है. आणि म्हणून तुम्हाला आणि मला आनंद मिळवण्यासाठी देवाला शरण जावं लागणार आहे, कारण आनंद हा त्याच्याकडूनच आहे. दूसरा आनंद कहीं मिलने वाला नहीं है. संसार में कहीं भी आनंद नहीं मिलने वाला है, सिर्फ एक ही जगह पे है, वो है परमेश्वर. दुसरा आनंद कुठेही या जगामध्ये तुम्हाला मिळणार नाही, कारण त्याचा मुख्य स्रोत आहे परमेश्वर. इसलिए आपको और मुझे क्या करना पड़ेगा अपने जीवन के अंदर, भजन संहिता 16 अध्याय 8 और 9 वचन के अनुसार. आणि मग आम्हाला आता काय करावं लागणार आहे, स्तोत्र संहिता याचा 16वा अध्याय 8 आणि 9 वचनानुसार अपने सामने जीवन के हर क्षेत्र में, हर एक क्षण, हर एक मिनट परमेश्वर को अपने सम्मुख रखना पड़ेगा. मी आपल्या पुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे. मैंने परमेश्वर को अपने सामने हमेशा, हर क्षण, हर मिनट, हर एक चीजों में मैंने परमेश्वर को सामने रखा है. तो माझ्या उजवीकडे आहे, वो मेरे दाहिनी ओर है. म्हणून मी ढळणार नाही, इसलिए मैं नहीं डगमगाऊंगा. म्हणून माझे हृदय इस कारण मेरा हृदय आनंदित झाले आहे, आनंदित हुआ है. माझा आत्मा उल्हासतो, मेरा आत्मा जो है वो मग्न हुआ है, माझा देहही सुरक्षित और राहतो. मेरा शरीर में चैन है. इसका मतलब ये है परमेश्वर ही जो सुख है, जो आनंद है, उसका मूल है. याचा अर्थ हा की परमेश्वरच जे आनंद आहे त्याचं मूळ आहे. इसलिए आपके और मेरे जीवन में हमेशा निरंतर परमेश्वर को सम्मुख रखकर अपने जीवन को व्यतीत करना आणि होगा. म्हणून तुम्हाला आणि मला नित्य नेहमी परमेश्वराला आपल्या पुढे ठेवून आमच्या जीवनाची वाटचाल करावी लागणार आहे. हमारे जीवन के हर एक क्षेत्र में, हमारे जीवन के हर एक कार्यों में, हमारे जीवन के हर एक उपक्रमों के अंदर परमेश्वर को सम्मुख रख के अपने जीवन को व्यतीत करना होगा. आमच्या सर्व कामामध्ये, सर्व उपक्रमामध्ये आम्हाला प्रत्येक वेळेस, प्रत्येक क्षणी परमेश्वराला समोर ठेवूनच आम्हाला वाटचाल करावी और लागणार आहे. ये जानना होगा
होगा कि यही मेरे जीवन के अंदर ये मूल है। आणि हे आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे की हेच या आनंदाचं मूळ आहे. मूल का मतलब है जड़ है। आनंद की जड़ कौन है? तो परमेश्वर है। आणि मूळ याचा अर्थ की मुळावलेला आहे, आतमध्ये रुतलेला आहे, असं जो आहे तो परमेश्वर. अगर जड़ मजबूत है तो पेड़ मजबूत होगा। कारण जर मूळ मजबूत असेल तर झाड जे आहे, वृक्ष जो आहे इसलिए तो मेरी जो मजबूत जड़ होणार. है, इसलिए जो मेरी जड़ है वो परमेश्वर होना है। आणि म्हणून माझं जे मूळ आहे ना ते परमेश्वरच असायला इसलिए पाहिजे. कभी भी अपने जीवन में परमेश्वर को छोड़ना नहीं है। आणि म्हणून कधी आमच्या जीवनामध्ये आम्ही परमेश्वराला सोडू नये. इसलिए स्तोत्र, इसलिए भजनकार कहता है, इस कारण मेरा हृदय आनंदित और मेरी आत्मा मग्न हुई है। आणि म्हणूनच त्या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं की म्हणूनच माझे हृदय आनंदित झाले आहे, माझा आत्मा उल्हासला और आहे मेरा शरीर भी चैन से रहने लगा है। आणि माझा देहही सुरक्षित आहे. दूसरी बात, दुसरी गोष्ट, अगर सच्चे आनंद को प्राप्त करना है जर खरा आनंद मिळवायचा आहे तो सच्चा आनंद ये परमेश्वर की उपस्थिति से मिलता है। आणि खरा आनंद देवाच्या उपस्थितीमध्ये जब मिळतो. आप और मैं परमेश्वर की उपस्थिति में बने रहेंगे तो परमेश्वर का जो सच्चा आनंद है उसका उपभोग हम कर पाएंगे। आणि जेव्हा तुम्ही आणि मी देवाच्या उपस्थितीमध्ये राहू तेव्हा खरा आनंद आम्हाला त्या देवाकडून मिळेल. पहली बात हमें जानना है, परमेश्वर को अपने जीवन में मूल उसको जानना है। आणि पहिली गोष्ट आम्ही पाहिलं की परमेश्वरालाच आमच्या जीवनाचा मूळ म्हणून आम्ही स्वीकारलं पाहिजे. दूसरी बात, परमेश्वर की उपस्थिति में बने रहना है। दुसरी गोष्ट, देवाच्या उपस्थितीमध्ये मला बनून राहायचं हम आहे. देखते हैं पहला शमूएल पहला अध्याय और 18 वचन के अंदर आम्ही पाहतो पहिला शमूएल याचा पहिला अध्याय आणि 18 वचन. यहाँ पर जो हन्ना है, हन्ना नाम की एक स्त्री है, वो आनंदित हुई है। आणि या ठिकाणी हन्ना नावाची जी स्त्री आहे ती आनंदित झालेली वो आहे. टूटी हुई थी, ती तुटलेली होती उसके जीवन में किसी प्रकार का फल प्राप्त नहीं हो रहा था। आणि तिच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं फलप्राप्ती होत नव्हती. दूसरे लोग उसको चिढ़ाते थे, आणि दुसरी लोक तिला चिडवत होते. वो बांझ थी, ती बांझ होती. उसे कोई भी पुत्र नहीं था, तिला कुठलंही मूल वो नव्हतं अंदर ही अंदर टूट चुकी थी, आणि ती आतल्या आत तुटलेली होती पूरी तरह से वो बिखर चुकी थी। आणि पूर्ण तऱ्हेने ती विखुरलेली होती. वो रात और दिन वो टूटी हुई रोती हुई अपने जीवन को व्यतीत करती है। आणि रात्रंदिवस रडून रडून तिने तिचं जीवन व्यतीत करत होती. उसको समझ नहीं आ रहा है कि मैं मेरे जीवन में जो 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 खरा आनंद है वो कहां से लूं। आणि तिला कळत नव्हतं की खरा आनंद माझ्या जीवनामध्ये मी कुठून घेऊ. लेकिन वो एक दिन मंदिर में जाती है, लेकिन एक दिवस ती मंदिरामध्ये जाते, परमेश्वर की उपस्थिति में वो जाती है। देवाच्या उपस्थितीमध्ये जाते. जब वो परमेश्वर की उपस्थिति में जाती है तो हम वहां देखते हैं पहला शमूएल की किताब पहला अध्याय के अंदर परमेश्वर की उपस्थिति में जाने के बाद में उसका जो हृदय है वो आनंद से भर जाता है। आणि आपण पाहतो एक शमूएल 1:18 मध्ये ज्यावेळेस ती देवाच्या उपस्थितीमध्ये जाते तेव्हा तिचं हृदय उल्हासतं. और परमेश्वर की दृष्टि में उसने अनुग्रह वहां पर पाया है। आणि देवाच्या दृष्टीने अनुग्रह तिला त्या ठिकाणी मिळतो. जब आप और मैं हन्ना के समान परमेश्वर की उपस्थिति में बनेंगे तो सच्चा आनंद उतर कर हमारे जीवन में आणि आएगा। ज्या वेळेस तुम्ही आणि मी हन्नेसारखं देवाच्या उपस्थितीमध्ये जाऊ तेव्हा तो खरा आनंद आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभवू शकतो. इसलिए वो जो एक वो भजन लिखती है, वो गाना गाती है, पहला शमूएल 2 अध्याय पहले वचन के अंदर आणि मग ती भजन लिहिते, गाणं गाते. पहिला शमूएल 2 अध्याय पहिल्या वचनामध्ये वो कहती है, यहोवा के कारण मैं मग्न हुई हूँ। आणि मग ती म्हणते की यहोवामुळे मी मग्न झालेले जो उसका आहे. हृदय है वो प्रफुल्लित हो गया, उल्लासित हो गया आणि है। तिचं जे हृदय आहे ते प्रफुल्लित उल्हासित झालेलं पाहतो. इसलिए परमेश्वर की उपस्थिति में ही सच्चा आनंद की प्राप्ति है। आणि म्हणून देवाच्या उपस्थितीमध्येच खरा आनंद लपलेला आहे. हम देखते हैं सुबह से लेकर शाम तक आदमी काम करता है, आम्ही पाहतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक काम करतात उसे अलग अलग प्रकार के लोग उसको मिलते हैं। आणि त्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारची लोक मिळतात, हम देखते हैं भेटतात. कि शाम को जब वो घर पे आता है उसकी ऊर्जा खत्म हो जाती है, आणि मग आम्ही पाहतो की संध्याकाळी घरी आल्यानंतर त्याची जी ऊर्जा आहे ती संपून जाते वो चिड़चिड़ करने लगता है घर के अंदर। आणि मग घरामध्ये तो चिडचिड करू लागतो. अगर बच्चे उसके सामने खेलने लगे तो बच्चे को डांटता है, आणि लेकरं त्याच्या समोर खेळू लागले तर ते देखील त्याला सहन होत नाही, तो त्यांना ओरडतो. और वो बड़ा दुखी और बेचैन हो जाता है। आणि तो फार दुःखी आणि बेचैन होऊन जातो. वो कहने लगता है कि मुझे शांत रहने दो, अकेले में रहने दो। आणि मग तो म्हणू लागतो की मला शांत राहू द्या, एकटं राहू द्या. ओ मेरी बहन, मेरे भाई, इस समय हम क्या करें? भाव बहिणींनो, अशा वेळी आम्ही काय करावं? अगर आप परमेश्वर की उपस्थिति में थोड़ी देर बैठेंगे, अगर जेव्हा तुम्ही त्या परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये थोडा वेळ बसा, परमेश्वर की उपस्थिति आपको घेर लेगी देवाची उपस्थिती तुम्हाला घेरून और घेईल परमेश्वर की उपस्थिति आपको फिर से एक बार आनंदी कर देगी। आणि देवाची उपस्थिती तुम्हाला पुन्हा एकदा आनंदी करेल. लेकिन आज प्रॉब्लम क्या है? पण आज
परिस्थिती काय आज आहे, समस्या क्या है? आज समस्या काय लोग आहे? परमेश्वर की उपस्थिति बैठना नहीं चाहते। लोकांना परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसूशीच वाटत नाही. वो व्हाट्सएप की उपस्थिति में बैठते हैं, यूट्यूब की उपस्थिति में बैठते हैं, यहाँ वहाँ की फेसबुक की उपस्थिति में बैठते हैं। व्हॉट्सअप, फेसबुक आणि वेगवेगळ्या गोष्टींच्या उपस्थितीमध्ये ते बसतात घंटों घंटे उनके निकल जाते हैं। आणि तासून तास त्यांचे निघून जातात. उतने समय उनको मजा आता है तेवढा वेळ त्यांना मजा येते क्योंकि उनका टाइम निकल जाता है। कारण की त्यांचा टाइम निघून जातो. और उसके बाद में जब वो सोने जाते हैं उनको नींद नहीं आती है, आणि मग त्यानंतर जेव्हा ते झोपायसाठी जातात तेव्हा त्यांना झोप येत नाही, बेचैन होते हैं। बेचैन होऊन जातात. ओ मेरी बहन मेरे भाई, परमेश्वर की उपस्थिति में कुछ देर बैठ जाए। ओ माझ्या भावा बहिणींनो, देवाच्या उपस्थितीमध्ये काही काळ बसूया. परमेश्वर की उपस्थिति सच्चे आनंद को लेकर आएगी। कारण काय परमेश्वराची उपस्थितीच आहे जी खरा आनंद आमच्या जीवनामध्ये घेऊन येईल. इसलिए आपके और मेरे जीवन के अंदर परमेश्वर की उपस्थिति में बैठना ये हमारा सर्वप्रथम कर्तव्य होना है। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसणं हे आमचं प्रथम कर्तव्य असलं हम पाहिजे. परमेश्वर की उपस्थिति में समय बिताएं। आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवावा. जब परमेश्वर की उपस्थिति में बैठेंगे आनंद उतरेगा, और जब आनंद उतरेगा तो हम दूसरों के सामने आनंद को लेकर जा सकते आणि हैं। जेव्हा परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्ही बसू तेव्हा आमच्या जीवनामध्ये तो आनंद उतरेल आणि मग तो आनंद आम्ही इतरांसोबत वाटू शकू. और लोग ये पूछेंगे कि आप क्यों आनंदित रहते आणि हैं? मग लोक तुम्हाला विचारते तुम्ही काय एवढे आनंदी असता. हमेशा आप इतना काम करते हैं, इतना कष्ट करते हैं, फिर भी आपके चेहरे के अंदर एक अलग आनंद होता आणि है। नेहमी तुम्ही एवढे काम करता, कष्ट करता, तरी देखील तुमच्या चेहऱ्यावर नेहमी आनंदच दिसतो. हमें भी ये आनंद दीजिए, आम्हालाही तो आनंद द्या. ये हमारी गवाही होगी। आणि ही आमची साक्ष हम असेल. हम बोल पाएंगे मेरी जो ये आनंद है, आनंद का जो राज है, ये परमेश्वर की उपस्थिति है। आणि मग आम्ही म्हणू शकू की माझ्या आनंदाचं जे गुपित आहे ते परमेश्वराची उपस्थिती आहे. और तीसरी बात, तिसरी गोष्ट, अगर परमेश्वर से आनंद को प्राप्त करना है तो पवित्र आत्मा की सहभागिता में रहना होगा। परमेश्वराकडून आनंद मिळवायचा आहे तर देवाच्या आत्म्याच्या सहभागितेमध्ये असणं गरजेचं आहे. हम देखते हैं प्रेरितों की किताब 8वां अध्याय 4 से 8 वचन के अंदर, आम्ही पाहतो की प्रेषित याचा 8वां अध्याय 4 ते 8 वचन. वह समोरिया में फिलिप्पुस प्रचार करता है। आणि त्या ठिकाणी समरियामध्ये जो फिलिप आहे तो प्रचार करत आहे. हम देखते हैं कि वहां पर फिलिप्स के सामने काफी लोगों को, जो दुखी लोग हैं, कष्टी लोग हैं, बीमार से पड़े हुए लोग हैं, लकवे से भरे लोग हैं, उसके सामने डाल देते हैं। आणि मग त्या ठिकाणी त्या शमरोनामध्ये फिलिप्पा समोर जे आजारी, जे तुटलेले, जे अशुद्ध असे जे आत्मे लागलेले लोक आहेत त्यांना ठेवलं जातं. ये दुखी लोग उसके सामने आते हैं। आणि दुःखी लोक त्या ठिकाणी त्याच्या समोर येतात. फिलिप जो है पवित्र आत्मा के सहभागिता में बना हुआ है, आणि फिलिप जो आहे तो पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये बनून आहे. क्योंकि परमेश्वर ने हमें वचन दिया था प्रेरित 1 अध्याय 8 वचन के अनुसार, परमेश्वराने आम्हाला वचन दिलंय प्रेषित 1:8 अनुसार, पवित्र आत्मा आएगा तब तुम सामर्थ्य को पाओगे। पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल. यरूशलेम में, यहूदियों में, शमरोना में, पृथ्वी के छोर तक तुम मेरे गवाह बनेंगे। आणि यरूशलेममध्ये, शमरोनामध्ये आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. पवित्र आत्मा का सामर्थ्य परमेश्वर की सहभागिता में से मिलता है, कारण पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य आहे ते त्याच्या सहभागितेमध्ये मिळतं. और ये सामर्थ्य से भरकर उस गांव में जाता है आणि हा फिलिप सामर्थ्याने भरून त्या शमरोनामध्ये जातो. जहां पर टूटे हुए लोग हैं, जहां पर बीमार लोग हैं, अशुद्ध आत्माओं से पीड़ित लोग हैं, आणि ज्या ठिकाणी पीडित लोक आहेत, अशुद्ध आत्म्याने भरलेले, आजारी, तुटलेले असे लोक त्या ठिकाणी आहेत. और हम देखते हैं प्रेरित 8:8 के अंदर जब फिलिप जाता है, वो यीशु के नाम में वो भूतों को निकालता है, जो बीमार उनको ठीक करता है। वचन लिखा है वहां पे 8:8 के अंदर, उस नगर में बड़ा आनंद छा गया। आणि आम्ही पाहतो अशा परिस्थितीमध्ये प्रेषित 8:8 मध्ये ज्यावेळेस फिलिप त्या नगरामध्ये जातो आणि त्या दुःखी कष्टी लोकांमध्ये जातो त्यावेळेस त्या ठिकाणी त्या गावामध्ये आनंद होतो, आनंद आ जाता है। आणि आनंद त्या नगरामध्ये येतो. इसका मतलब ये परमेश्वर की सहभागिता में चलने से हमारे जीवन के अंदर आनंद ही आनंद आएगा। याचा अर्थ देवाच्या सहभागितेमध्ये राहिल्याने, चालल्याने आमच्या जीवनामध्ये आनंद होईल. इसलिए आपकर मेरे जीवन में हमेशा पवित्र आत्मा की सहभागिता में बने रहना है। आणि म्हणून आम्हाला नेहमी आमच्या
जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये बनवून राहावं लागणार आहे. पवित्र आत्मा की सहभागिता से सामर्थ्य उतरेगा और सामर्थ्य आनंद को लेकर आएगा. पवित्र आत्म्याच्या सहभागितेने सामर्थ्य उतरून येईल आणि त्याद्वारे आम्ही आनंद मिळवू शकू. और यही बात है मेरी बहन मेरे भाई, जहां से हमें सामर्थ्य प्राप्त होता है. ह्याच गोष्टी आहेत माझ्या भाऊ बहिणींनो, ज्यामधून तुम्हाला आणि मला आनंद मिळू शकेल. आनंद लेकर आती है ये बातें. त्या गोष्टीचा आनंद घेऊन सिर्फ येतात हम ही आनंद होते नहीं होते, हम दूसरों को भी आनंद देते हैं. आणि यावेळी फक्त आम्हीच आनंदी होत नाही तर आमच्याद्वारे इतरांना देखील आनंद मिळतो. और ये आनंद जो है ये पवित्र आत्मा का एक फल है. आणि आनंद जो आहे तो पवित्र आत्म्याचं एक फळ आहे. गलातियों की किताब पुस्तक पत्री में 5वां अध्याय 22 से 23 वचन में पवित्र आत्मा के फल वहां पे फल है वहां पर, और उसमें जो फल है वो आनंद का भी फल है. आणि गलतीकेला पत्राचा 5वा अध्याय 23-24 वचनामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी पवित्र आत्म्याची फळं दिलेली आहेत आणि त्या फळांपैकी आनंद हा एक फळ आहे. इसलिए आपके और मेरे जीवन में पवित्र आत्मा की सहभागिता में बने रहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये बनून राहणं गरजेचं आहे. चौथी बात, चौथी गोष्ट, परमेश्वर का जो सच्चा आनंद है वो हमें कहां से मिलेगा, परमेश्वराचा खरा आनंद जो आहे तो आम्हाला कुठून मिळेल, किस प्रकार प्राप्त होगा. आणि कशा प्रकारे मिळेल. भजन संहिता 40 अध्याय 16 वचन, स्तोत्र संहिता याचा 40वा अध्याय आणि 16 वचन, जितने तुझे ढूंढते हैं वे सब तेरे कारण हर्षित और आनंदित हो. तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठाई आनंद व उल्हास पावत. इसका मतलब यह है कि रोज हमारे जीवन के अंदर परमेश्वर की बातों को ढूंढना है. याचा अर्थ हा की आम्हाला रोज आणि रोज आम्हाला परमेश्वराचा शोध आमच्या जीवनामध्ये घेतला जिस पाहिजे. प्रकार मत्ती 7:7 में लिखा है, मांगो तो तुम्हें दिया जाएगा, ढूंढो तो तुम पाओगे. आणि मत्ती 7:7 मध्ये लिहिल्याप्रमाणे मागा तुम्हाला मिळेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. इसलिए परमेश्वर के जो वचन है ना, परमेश्वर का जो आनंद है ना, उसको ढूंढना है परमेश्वर के वचनों में. याचा अर्थ देवाचा जो आनंद आहे तो देवाच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला शोधायला हवा. और जब परमेश्वर की बातों को हम ढूंढते हैं तो सच्चा आनंद हमारे जीवन के अंदर वो लेकर आता आणि है. जेव्हा परमेश्वराच्या गोष्टी आम्ही शोधतो ना तेव्हा देवाचा खरा आनंद आमच्या जीवनामध्ये येतो. जक्कई नाम का एक व्यक्ति यीशु को ढूंढ रहा है. जक्कई नावाचा एक व्यक्ती परमेश्वराला शोधत आहे. वो वैभव से भरा हुआ आदमी है. हा जो व्यक्ती आहे वैभवाने भरलेला आहे. उसके पास में हर एक चीज है. त्याच्याकडे प्रत्येक अशी गोष्ट आहे. संसार का हर एक वैभव उसके पास में आणि है. संसारातली या जगातली प्रत्येक वैभव त्याच्याकडे आहे. वो अच्छे पद पर है. चांगल्या पदावर तो आहे. और लेकिन जब वो सुनता है, यीशु मसीह की चर्चा को सुनता है, तब वो यीशु मसीह को देखना चाहता है, उसको ढूंढना चाहता है. पण येशू विषयी जेव्हा वार्ता तो ऐकतो त्यावेळेस त्याची इच्छा होते आणि तो त्या येशूला शोधतो और वो ढूंढने के लिए जाता है. आणि शोधण्यासाठी तो जातो. जब हम लूक इसका 19 अध्याय 1 से 10 वचन में पढ़ते हैं लूक 19:1-10 वचन जेव्हा आम्ही पाहतो और वचन 3 देखते हैं, आणि वचन 3 आम्ही पाहतो, वहां पे वो यीशु को देखना चाहता था, यीशु को ढूंढना चाहता था कि यीशु कौन है. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की तो येशूला शोधू इच्छित होता की तो येशू कोण आहे. कौन सा है वो यीशु, कोण आहे तो येशू, कौन है वो यीशु. कोण आहे तो येशू. लेकिन वो भीड़ के कारण यीशु मसीह को देख नहीं पाता है. पण त्या गर्दीमुळे तो येशूला पाहू शकत नव्हता. और उसका दूसरी समस्या थी कि वो नाटा था. आणि दुसरी समस्या त्याची अशी होती की तो बुटका होता. वो यीशु को इस कारण वो देख नहीं पा रहा था, आणि त्यामुळे तो येशूला पाहू शकत वो ढूंढ नव्हता नहीं पा रहा था. आणि तो शोधू शकत नव्हता. इसलिए लेकिन उसने इसका भी समाधान निकाल लिया. आणि त्याने त्या गोष्टीचं देखील पर्याय शोधला. आज हम सुनते हैं लोगों से, मेरे पास समय नहीं है, मेरे पास में समय नहीं है, मेरे पास में समय नहीं है. आज आम्ही लोकांकडून ऐकतो माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे वेळ नाही. ये बात उनके सामने वो रखते हैं. आणि ह्या गोष्टी ते समोर ठेवतात. उस समय भी ये आदमी जो है जक्कई, ये बड़ा बिजी आदमी है, व्यस्त आदमी है. आणि हा जक्कई देखील त्या काळी फार व्यस्त असा व्यक्ती होता. हर एक वैभव उसके पास में, अच्छे बड़े पद पर वो है. आणि चांगल्या मोठ्या पदावर असल्या कारणाने जगातला प्रत्येक वैभव त्याच्याकडे लेकिन होता. वो यीशु को ढूंढना चाहता पण था. तरी देखील तो येशूला शोधू इच्छित होता. इसका मतलब ये है, सब होने के बावजूद भी उसके पास में सच्चा आनंद नहीं है. याचा अर्थ हा की सगळं काही असून देखील त्याच्याकडे खरा आनंद नाहीये. अगर उसके पास में आनंद होता तो यीशु को ढूंढने नहीं जाता. जर त्याच्याकडे तो आनंद असता तर तो येशूला शोधण्यासाठी गेला नसता. वो एक बड़े पोस्ट पर था, बड़े पद पर था, वो लोगों को पैसा देकर यीशु को आमंत्रण दे सकता था. आणि मोठ्या पदावर होता, मोठा पैसा त्याच्याकडे होता आणि त्याला असं वाटलं असतं तर तो कुणाला तरी पाठवून येशूला त्याच्या घरी बोलवू शकत होता. लेकिन उसने ऐसा नहीं किया. पण त्याने असं केलं नाही. वो खुद अपनी
अपनी इच्छा से हृदय की गहराई से यीशु मसीह को ढूंढने के लिए निकला। तर तो स्वतः पूर्ण हृदयाच्या खोलीपासून येशूला शोधण्यासाठी गेला. उसके पास में दो समस्याएं हैं, त्याच्याकडे दोन समस्या एक आहेत, तो भीड़ है एक गर्दी और दूसरा वो नाटा आणि है। दुसरा तो बुटका आहे. उसके पास में कारण थे, त्याच्याकडे देखील कारण होती. जिस प्रकार आज हमारे पास में कारण है, बिजी हूँ, व्यस्त लाइफ है, उसके पास में कारण थे। जसं आमच्याकडे आज कारण आहेत, मी बिझी आहे, मी व्यस्त आहे, तसं त्याच्याकडे देखील कारण होती. उस हमारे पास में कारण है, इसलिए हम यीशु मसीह को ढूंढ नहीं रहे हैं, आणि आपल्याकडे ही कारण ठेवून आम्ही येशूला शोधू शकत नाहीये. क्योंकि ढूंढने के लिए समय लगता है, कारण शोधण्यासाठी वेळ लागतो, समय लगता है। वेळ लागतो. लेकिन आज मनुष्य के पास में निर्माण करता परमेश्वर के लिए समय नहीं पण है। आज या मनुष्याकडे निर्माण करत्या परमेश्वरासाठी वेळच नाहीये. जिसने हमें बनाया है, जिसने आज का दिन दिखाया है, उसके लिए समय नहीं है। ज्याने आजचा दिवस दाखवला, ज्याने आम्हाला बनवलं, त्याच्यासाठी वेळच नाहीये. आज हमारे पास में समय नहीं है, आज आमच्याकडे वेळच नाही. लेकिन ये जक्कई जो इस दो समस्याओं पे उसने समाधान निकाला। पण हा जो जक्कय होता, त्याच्या त्या दोन समस्या बाजूला ठेवून त्यांनी त्याच्यावरती पर्याय शोधून उसका काढला. चौथा वचन कहता है वो यीशु को देखने के लिए, उसको पाने के लिए वो गुल्लर के पेड़ पर चढ़ गया। आणि आपण पाहतो 14व्या वचनामध्ये की येशूला पाहण्यासाठी तो त्या ठिकाणी उमराच्या झाडावर चढला. यीशु को ढूंढने के लिए, येशूला उसको शोधण्यासाठी, यीशु को पाने के लिए, येशूला त्याच्या जीवनामध्ये घेण्यासाठी. क्योंकि उसको मालूम है सब होने के बावजूद भी मेरे पास में सच्चा आनंद नहीं है। जब उसने यीशु की चर्चा सुनी, उसको ये मालूम हो गया सच्चा आनंद सिर्फ यीशु मसीह के पास है। कारण या जगातलं वैभव असून देखील, पद असून देखील त्याच्याकडे खरा आनंद नव्हता. आणि येशू विषयीची वार्ता ऐकून त्याला कळालं की खरा आनंद केवळ येशूकडेच आहे. आणि म्हणून तो मिळवण्यासाठी त्या येशूचा शोध करत गेला. गुल्लर के झाड़ पर चढ़ गया, उंबराच्या झाडावर चढला वो परवाह नहीं किया किसका, आणि कुणाची पर्वा त्याने केली वो नाही. एक अच्छे पद पर व्यक्ति चांगल्या है, पदावरचा व्यक्ती वो नामांकित व्यक्ति है, आणि नामांकित असा व्यक्ती, उसने किसी की परवाह नहीं किया, त्याने कुणाचीच पर्वा केली वो नाही. सीधा गुल्लर का झाड़ पर पेड़ पर चढ़ गया तो सरळ त्या उंबराच्या झाडावर चढला यीशु को पाने के लिए। येशूला मिळवण्यासाठी. लेकिन आज व्यक्ति के पास में यीशु को ढूंढने के लिए समय नहीं पण है। आज आम्ही पाहतो की लोकांकडे येशूला शोधण्यासाठी वेळच नाहीये. और जब यीशु उस गुलर के पेड़ के नीचे आता है, यीशु मसीह ऊपर देखते हैं, आणि येशू जेव्हा त्या उंबराच्या झाडाखाली येतो त्यावेळेस तो वर पाहतो उसको नाम लेकर बुलाते हैं। आणि त्याला नाव घेऊन बोलवतो. जो सच्चे मन से यीशु को ढूंढता है, यीशु उसका नाम, उसके वंश, उसके बच्चे, उसके काम, हर एक चीज को जानता है। आणि जो खऱ्या मनाने येशूला शोधतो, येशू ख्रिस्त त्याचं नाव, त्याचं गाव, त्याचे लेकर आणि त्याचं कुळ देखील ओळखतो. और यीशु मसीह उसको नाम लेकर बुलाता आणि या है। ठिकाणी येशू त्याला नाव घेऊन बोलवत तू आहे. मुझे ढूंढ रहा है ना, आज मैं तेरे घर पर आता हूँ। तू मला शोधत आहे ना, आज मी तुझ्या घरी येतो. यीशु को ढूंढिए। येशूला शोधा. यीशु आपके घर पर आना चाहता येशू है, तुमच्या घरी येऊ इच्छितो. आपके काम पर हाजिर होना चाहता तुमच्या है, कामावरती येऊ शकतो. आपके बिजनेस पे हाजिर होना चाहता है, तुमच्या बिझनेस व्यवसायामध्ये तो येऊ वो इच्छितो. आपका पार्टनर बनना चाहता आणि है। तो तुमचा सहभागी सहमित्र, तुमचा तो पार्टनर बनू इच्छितो. क्या आप और मैं सुबह उठने के बाद में यीशु मसीह को ढूंढते हैं? का तुम्ही आणि मी सकाळी उठल्यानंतर त्या येशूला शोधतो का? क्या रोज सुबह उठने के बाद में यीशु को ढूंढने की लालसा होती है? आणि रोज सकाळी उठल्यानंतर त्या येशूला शोधण्याची लालसा आमच्या जीवनामध्ये येते का? आज मनुष्य की लालसा क्या है? वो मोबाइल को ढूंढता है सुबह। आज मनुष्याची लालसा काय? सकाळी उठल्याबरोबर मोबाईल शोधतो. उसे दूसरा कुछ नहीं चाहिए, दुसरा काही नको. सबसे पहले वो मोबाइल को ढूंढता है, मेरा मोबाइल कहाँ है? पहिलं तो मोबाईल शोधतो, माझा मोबाईल कुठे आहे? एक दिन आप क्या कीजिए, अपने जो प्रिय व्यक्ति उसका मोबाईल को छुपा दीजिए। आणि एक दिवशी काय करा तुम्ही, ते जो आपला जो प्रिय व्यक्ती तो मोबाईल आहे ना, त्याला लपून ठेवा. देखो सुबह उठकर वो कितना हंगामा करता है, आणि पहा मग सकाळी उठल्यानंतर किती हंगामा करतो. क्योंकि बेचैन हो गया है, कारण की बेचैन वो झालेला आहे. मोबाइल के बिना रह नहीं सकता, मोबाईल शिवाय राहू शकत वो नाही. चिड़चिड़ करने लगता है। चिडचिड करू लागतो. ओह मेरी बहन, मेरे भाई, अगर ढूंढना है ना जीवन के अंदर, तो यीशु मसीह के बातों को ढूंढिए। माझ्या भावा बहिणींना जर शोधायचंय ना, तर येशूच्या गोष्टींना शोधा. रोज सुबह उठने के बाद में उसको ढूंढिए, रोज सकाळी उठल्यानंतर त्याला शोधा. उसके चेहरे को ढूंढिए, त्याचा चेहरा शोधा. उसकी उपस्थिति को ढूंढिए, त्याच्या उपस्थिती तुम्ही शोधा. उसकी महिमा को ढूंढिए, त्याची महिमा तुम्ही शोधा. उसके वैभव को ढूंढिए। त्याचं वैभव तुम्ही शोधा. जाइए यीशु की बातों को ढूंढने के लिए। आणि येशूच्या गोष्टी शोधण्यासाठी तुम्ही जा. अगर यीशु मसीह को ढूंढेंगे, उसके वैभव को ढूंढेंगे, उसके चेहरे को ढूंढेंगे, तो सच्चा आनंद को वो लेकर आएगा। आणि जर आम्ही त्याचा येशूला शोधू, त्याचा चेहरा शोधू, तर खरा आनंद आम्हाला सापडेल. इसलिए याकूब
के समान हमको कहना है, आणि म्हणून याकोबाप्रमाणे आम्हाला म्हणायचंय, जब तक तू मुझे आशीर्वाद ना दे तब तक मैं तुझे ना छोड़ूंगा. जोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देत नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. उत्पत्ति 32:26 के अंदर उत्पत्ती 32:26 मध्ये इसका मतलब जब तक तू मुझे आशीर्वाद ना दे, जब तक मैं तेरे चेहरे को ना देख सकूं, जब तक तू तेरे वैभव को ना देख सकूं, मैं तुझे नहीं छोड़ूंगा. याचा अर्थ जोपर्यंत तुम्हाला आशीर्वाद देत नाही, मी तुम्हाला तुझा चेहरा दाखवत नाही, तुझ्या उपस्थितीमध्ये ची जाणीव मला होत नाही, तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. आज आप इस बात को समझना है. आज तुम्हाला ही गोष्ट समजून घेणं आहे हमें सच्चे आनंद को प्राप्त करना है. की आम्हाला खरा आनंद प्राप्त करायचा आहे. जब इन बातों को हम करेंगे, जेव्हा ह्या गोष्टी आम्ही करू, सच्चा आनंद हमारे जीवन में प्रवेश करेगा. खरा आनंद आमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल. और जब देखते हैं जब यीशु मसीह का जन्म हुआ उस चरनी के अंदर, और जब वो लोग उससे मिलने के लिए आए, ज्योतिषी लोग उससे मिलने के लिए आए, तब हम देखते हैं उसके तारे को देखकर वे अति आनंदित हुए. आणि चरणीमध्ये जेव्हा येशूने जन्म घेतला त्यावेळेस त्याला भेटायला आलेले जे लोक होते त्या ताऱ्याला बघून आनंदी झाले. मत्ती 2:10 के अंदर मत्ती 2:10 मध्ये ये तारा कौन हा है? तारा कोण आहे? ये प्रभु यीशु मसीह है. हे प्रभु येशू आहे. वो ढूंढते हुए वो चरनी के पास में पहुंचे, और जब यीशु मसीह को देखते हैं उसका हृदय आनंद से भर आणि जाता ते है. शोधत त्या चरणीपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्याला पाहून, त्या ठिकाणी येशूला पाहून ते आनंदित झाले. ढूंढने के लिए कष्ट है, शोधण्यासाठी कष्ट आहेत, ढूंढने के लिए कष्ट होता है. शोधण्यासाठी कष्ट होतं. इसलिए आपको और मुझे क्या करना है? आणि म्हणून तुम्हाला मला काय करायचंय? यीशु को ढूंढना है, येशूला उसके शोधायचंय, वैभव को ढूंढना त्याचं है. वैभव शोधायचंय. और ये ढूंढने के लिए आपको और मुझे समय निकालना पड़ेगा. आणि हे शोधण्यासाठी तुम्हाला आणि मला वेळ काढावा लागेल. आज लोगों ने अपने आनंद को खो चुके हैं. आज लोक त्यांचा आनंद गमावून बसलेले आहेत वो सिर्फ चेहरे पर अलग उनकी मुस्कान होती आणि है फक्त चेहऱ्यावर एक वेगळं हास्य असतं और अंदर टूटे हुए हैं. आणि आतून ते तुटलेले आहेत. लेकिन जो परमेश्वर वो अंदर से हमें आनंद देता है, जो बाहर की तरफ दिखाई देता पण है. परमेश्वर जो आहे तो आतून आम्हाला आनंद देतो जो बाहेर दिसतो. इसलिए आपके और मेरे जीवन में इन बातों को हम समझ लें. आणि म्हणून तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये या गोष्टी समजून घेऊया. और एक बात है जो हमारे जीवन के अंदर आनंद लेकर आती है. अजून एक गोष्ट आहे जी आमच्या जीवनामध्ये आनंद घेऊन येते. पांचवी बात, भजन संहिता पहला 118 अध्याय का 24 वचन. आणि स्तोत्र संहिता 118 याचं 24 वचन. वहां पे लिखा है कि आज का दिन जो है यहोवा ने बनाया है, हम इसमें मग्न और आनंदित हैं. आणि आजचा दिवस हा प्रभूने केलेला आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आनंद करू. और रोज सुबह उठने के बाद में इस बात को कहना है कि आज का दिन जो है ना वो यहोवा ने मेरे लिए बनाया है. आणि रोज आम्ही हे म्हटलं पाहिजे की आजचा दिवस जो आहे तो परमेश्वराने माझ्यासाठी बनवलेला जब हम आहे. इस बात को कहते हैं तो ये दर्शाते हैं कि मैं परमेश्वर पर भरोसा करता हूं आज के दिन में जो घटनाएं मेरे साथ में होगी. आणि हे बोलल्याने, ह्या कबुलीने आम्ही दर्शवतो की परमेश्वराने माझ्यासाठी हा दिवस बनवलेला आहे. और जब मैं इस दिन में काम करता हूं, जब इस दिन में मैं आगे चलता हूं, तो परमेश्वर मेरे साथ में है और जो भी घटना मेरे जीवन में होगी वो मेरे आनंद को लेकर आएगी. आणि मग हा ज्या गोष्टी आम्ही कबूल करतो त्याद्वारे आम्ही येशूला आमच्या जीवनामध्ये घेतो आणि ज्या काही घटना आमच्या जीवनामध्ये घडतात त्यामध्ये देखील आम्हाला आनंद मिळतो. परमेश्वर ने हर एक दिन को बनाया है. कारण देवानेच प्रत्येक दिवस घडवलेला आहे मनुष्य के लिए दिन को बनाया है. आणि मनुष्यासाठी बनवलेला देखिए आहे. उत्पत्ति की किताब जब पढ़ते हैं, परमेश्वर रोज एक एक दिन को बनाते जा रहा आणि है. आपण पाहतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये रोज आणि रोज परमेश्वर एक एक दिवस घडवत आहे. एक दिन में वो अलग अलग घटनाओं को लाता है, सृष्टि की रचना करता है. आणि एक एक दिवसाला वेगवेगळ्या या जगातल्या निसर्गाला तो बनवत आहे. मनुष्य के लिए मनुष्यासाठी वो घटनाओं को लेकर करता है, आणि वेगवेगळ्या घटना तो घडवून आणत सृष्टि की आहे रचना करता है. आणि या जगाची निर्मिती करत और हर आहे. एक दिन बनाने के बाद में कहता है कि ये दिन अच्छा है. आणि प्रत्येक घटना घडवल्यानंतर, प्रत्येक गोष्ट बनवल्यानंतर तो म्हणत आहे की ते चांगलं आहे. देखिए हर एक दिन में के बाद में कहता है कि ये दिन अच्छा है. आणि प्रत्येक दिवसामध्ये तो म्हणत आहे शेवटी की हे चांगलं आहे. 7 दिन बनाने के बाद में परमेश्वर कहता है कि बहुत अच्छा है. आणि मग 7व्या दिवशी परमेश्वर म्हणतो ते बनवल्याच्या नंतर की खूप चांगलं आहे. हमारे जीवन में भी जब हम रोज जो हमारे जीवन में घटनाएं घटती है ना, वो परमेश्वर हमारे जीवन में हमें बनाने के लिए कर रहा है. इस बात को समझ ले. आणि म्हणून ज्या काही घटना रोज आणि रोज आमच्या जीवनामध्ये
घडतात ना त्या परमेश्वर घडवून आणत आहे आणि त्या आमच्या चांगल्यासाठी आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. कुछ लोग कहते हैं कि आज का दिन अच्छा नहीं गया, काही लोक म्हणतात आजचा दिवस चांगला गेला नाही, आज का दिन बहुत बेकार गया, आजचा दिवस फार बेकार होता, आज मेरी नौकरी चली गई, आज माझी नोकरीच गेली, आज मेरे साथ में बुरा हुआ, आज माझ्यासोबत फार वाईट घडलं, मेरे जीवन के अंदर से घटनाएं घटी हैं, माझ्या जीवनामध्ये अशा घटना घडल्या और उस दिन को हम रोते हैं. आणि त्या दिवसाला आम्ही रडत आज बसतो. का दिन मेरे लिए काला दिन है, आजचा दिवस माझ्यासाठी काळा दिवस हम ठरला, उसको रोते हैं. आम्ही त्यासाठी रडतो. बहुत लोगों को हमने देखा है कि अमावस्या पूर्णिमा के दिन तो बाप रे बेचैन हो जाते हैं. क्यों आती है अमावस्या पूर्णिमा? आणि मग आम्ही बऱ्याचशा लोकांना बघतो की अमावस्या पौर्णिमा आली की ते बेचैन होतात, त्यांना असं वाटतं काय येते हे. कुछ लोग कहते हैं शनिवार का दिन बहुत बुरा है, आणि काही लोक म्हणतात शनिवारचा दिवस फार वाईट आहे, कुछ लोग कहते हैं मंगलवार का दिन बुरा है, काही लोक म्हणतात मंगळवार फार वाईट मेरे लिए शापित ये दिन है. आणि माझ्यासाठी फार शापित दिवस आहे हा. हम इस बात को समझे मेरी बहन मेरे भाई, हर एक दिन परमेश्वर ने बनाया पण है. आज आम्ही हे समजून घ्यावं माझ्या भाव बहिणींना की प्रत्येक दिवस हा परमेश्वराने घडवलेला आहे. हम इस बात को कहें रोज सुबह उठने के बाद कि आज का दिन जो है ये यहोवा ने बनाया है, मैं इसमें मग्न और आनंदित होता आणि हूं. आम्ही रोज सकाळी उठल्यानंतर ही कबुली द्यायला पाहिजे की आजचा दिवस परमेश्वराने बनवला, मी त्याच्यामध्ये आनंदी आहे. भले ही आपके साथ में बुरी घटना हुई है, भले मग तुमच्या जीवनामध्ये काही चुकीच्या घटना घडल्या असतील बहुत आपके जीवन के अंदर बहुत बुरी घटना हुई होगी. आणि फार वाईट घटना घडली असेल, मैं इस बात को मानता हूं कि बुरा लगता है, मी हे मानतो की वाईट वाटतं, हमारी भावना दुखती है, आम्हाला भावनामध्ये आम्हाला दुःख हम होतं, बेचैन हो जाते आम्ही हैं. बेचैन होतो. लेकिन एक बात ध्यान में रखना कि हमसे ज्यादा परमेश्वर जानता है हमारे भविष्य में क्या लेकर आना है. आणि आमच्यापेक्षा जास्त परमेश्वराला माहित आहे की आमच्या भविष्यामध्ये आमच्यासाठी काय घेऊन वो यायचं, हमारे जीवन को सुंदर बनाता है. तो आमचं जीवन सुंदर बनवतो. अब आप बोलेंगे मेरे साथ में ऐसी घटना बुरी घटना इसमें क्या सुंदर आणि निकलेगा. मग तुम्हाला असं वाटतं माझ्या जीवनात तर इतकी वाईट घटना घडली आहे, त्यातून काय चांगलं निष्पन्न होणार मैं आहे. इस समय मैं आपको कुछ नहीं कह सकता कि इस समय क्या अच्छा निकलेगा. आणि यावेळी मी तुम्हाला सांगू शकत नाही की यातून काय चांगलं घडणार समय आहे. को जाने दीजिए. वेळ जाऊ द्यात. समय जाने के बाद में समय ऐसा आएगा जब आपको लगेगा कि नहीं मेरे जीवन में वाकई अच्छा हुआ है. आणि वेळ गेल्यानंतर कदाचित काही दिवसानंतर तुम्हाला कळेल की नाही जे झालं ते चांगलं झालं. इसलिए आज मैं ये कहना चाहता हूँ, आणि म्हणून आज मी तुम्हाला हेच म्हणू इच्छितो, आज का दिन यहोवा ने बनाया है, वो हमें आनंद और मग्न करने के लिए आया. आजचा दिवस परमेश्वराने बनवलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही आनंदित व्हावं. इस बात पर भरोसा करना है. याच गोष्टीवर आम्हाला भरोसा जब ठेवायचा आप आहे. भरोसा करेंगे आज का दिन यहोवा ने बनाया है, जेव्हा आम्ही हे भरोसा ठेवू की आजचा दिवस परमेश्वराने बनवलेला हम आहे, आनंदित जीवन जिएंगे. तेव्हा आम्ही आनंदित जीवन और जगू. वो दिन जो है ना हमारे लिए एक आनंद का लेकर आएगा. आणि तो जो दिवस आहे ना तो आमच्या जीवनामध्ये एक आनंद घेऊन येईल. हम बहुत बार देखते हैं कि लोग किसी के चेहरे को देखते हैं और कहते हैं कि नहीं ये मनुष्य मेरे सामने आ गया, आज का दिन बेकार होगा. आणि मग बरेच जण आपण बोलताना ऐकतो की एखादा व्यक्ती समोर आल्यानंतर की नाही आजचा दिवस वाईट जाणार की कारण की हा व्यक्ती माझ्या समोर आला. बिल्ली ने रास्ता काट दिया तो बोलते हैं कि नहीं आज का दिन बेकार जाने वाला है. आणि मग जर मांजरीने रस्ता ओलांडला तर आम्हाला असं वाटतं नाही आजचा दिवस खराब जाणार आहे. अगर दूध उबलकर गिर गया तो कहते हैं कि आज का दिन बेकार जाने वाला है. आणि जेव्हा दूध उतू जातं त्यावेळेस पण असं वाटतं की नाही आजचा दिवस खराब आहे. क्या क्या मानसिकता हमारे जीवन में भरी हुई आणि है. काय काय मान्यता आमच्या मनामध्ये आम्ही साठवून ठेवतो. जैसा हम कहेंगे ना वैसे हमारे जीवन में होगा. जसं आम्ही म्हणू ना तसं आमच्या जीवनामध्ये घडेल. मैं रोज सुबह उठने के बाद मैं कहता हूँ मी रोज सकाळी उठल्यानंतर म्हणतो आज का दिन परमेश्वर ने मेरे लिए बनाया है, आजचा दिवस परमेश्वराने माझ्यासाठी बनवलाय इसमें मैं मग्न और आनंदित होता आणि हूँ. याच्यामध्ये मी आनंदित होतो. भले ही जो कोई भी घटना मेरे जीवन में क्यों ना हो. मग कुठलीही घटना माझ्या जीवनामध्ये घडू देत. धन्यवाद परमेश्वर. परमेश्वरा धन्यवाद. आज का दिन मैं आनंद करने जा रहा हूँ आजच्या दिवशी मी आनंद करत आहे कि मेरे लिए आज का दिन तूने बनाया है कारण माझ्यासाठी आजचा दिवस तू बनवलेला आहे और मैं इसमें आनंद करूंगा. आणि त्यात मी आनंद करेन. यही बात को हमें सीखना है आणि हीच गोष्ट आम्हाला शिकायची और ये आहे. सच्चे आनंद को लेकर आते आणि हैं. हीच गोष्ट खरा आनंद घेऊन येते. क्या आप और मैं तैयार हैं का तुम्ही आणि मी तयार आहात का इस सच्चे आनंद को प्राप्त करने हा के लिए? खरा आनंद मिळवण्यासाठी. और आगे के भाग में भी हम देखेंगे. आणि पुढच्या भागामध्ये आम्ही हे पाहणार इसी आहोत. को हम कंटिन्यू करेंगे. आणि हीच गोष्ट आम्ही पुढे घेऊन जाणार किस आहोत. प्रकार आनंद प्राप्त होता है. का आनंद आम्हाला कशा प्रकारे प्राप्त होतो. सुबह परमेश्वर ने 5 बजे
मुझे एक शब्द दिया, सकाळी 5 वाजता परमेश्वराने मला एक शब्द दिला, आनंद, आनंद, आनंद। आनंद। और जब मैंने इस शब्द को सुना, आणि ज्यावेळेस हा शब्द मी ऐकला परमेश्वर ने कहा कि उसको ढूंढ बाइबल के आणि अंदर, परमेश्वर मला म्हटला की पवित्र शास्त्रामध्ये हे शोध। और मैं बाइबल में ढूंढने लगा आणि मग मी बायबलमध्ये शोधू लागलो कि आनंद किस प्रकार परमेश्वर देता की है, परमेश्वर कशा प्रकारे आनंद देतो, जिसमें मैं हर समय आनंदित हो सकूं। ज्याच्यामध्ये मी प्रत्येक वेळी आनंदित होऊ शकतो। कम से कम 95 पेज भर दिया। जवळपास 95 पानं भरली। परमेश्वर ने एक एक वचन को दिखाता गया, एक एक वचन परमेश्वर दाखवत गेला, जो आज आपके सामने मैं रख रहा हूँ। जो आज मी तुमच्या समोर ठेवत आहे। हम इसको आगे कंटिन्यू करने वाले हैं। आणि आम्ही हे पुढे आणखी घेऊन जाणार आहोत। आइए हम इस पे मनन करें। या आपण याच्यावर मनन करूया। इस दुनिया की कोई भी चीज सच्चा आनंद नहीं दे सकती। या जगातला कुठलीही गोष्ट आम्हाला खरा आनंद देऊ शकत यहोवा को नाही। अपना सुख का मूल जाने, यहोवालाच आपल्या सुखाचा आनंदाचं मूळ माना। प्रभु की उपस्थिति में बने रहें, देवाच्या उपस्थितीमध्ये बनून राहा, पवित्र आत्मा की सहभागिता में चले, पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये चाला परमेश्वर को रोज ढूंढे। आणि परमेश्वराला रोज शोधा। आज का दिन यहोवा ने बनाया है, इसको जान ले। आजचा दिवस परमेश्वराने बनवलेला आहे हे जाणून घ्या। ये बातें हमारे जीवन के अंदर आनंदमय करेगी, आणि ह्याच गोष्टी आमच्या जीवनाला आनंदमय करतील। और हमारे प्रभु की यही इच्छा है कि आप और मैं आनंद करते हुए आगे चलें। आणि आमच्या प्रभूची हीच इच्छा आहे, तुम्ही नेहमी आनंद करत पुढे जावं। सच्चा आनंद इसमें है। खरा आनंद हाच आहे। आइए हम प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करू। प्रेज लॉर्ड। ये सुंदर समय हमने आराधना किया है, प्रभु को उत्तम से उत्तम भेंट दिया है और वचनों से हम तृप्त हो गए कि जो परमेश्वर हमसे बात किया है। तो ये समय है प्रभु का उत्तम से उत्तम भंडार में उत्तम से उत्तम देने का समय है। प्रभु का वचन देने के लिए ये कहता है की तू आपल्या द्रव्याने आपला सर्व उत्पन्नाच्या प्रथम फलाने परमेश्वराचे सन्मान कर, म्हणजे तुझे कोठारे समृद्धीने भरतील, तुझे कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील। सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझं मंदिरात अन्न असावे म्हणून सगळं दशमांश तुम्ही भंडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षवतो की नाही याविषयी माझा प्रतिती पहा। तसेच एदन माझा सामर्थ्याने वा बहुबलाने मी मिळवलेले आहे असा तू मनात आणू नको, पण तू आपला देव परमेश्वर यांचे स्मरण ठेव। त्यांनी तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे धनप्राप्ति करून घेण्याची सामर्थ्य देता है। तो परमेश्वर का ये वचन कहता है कि हम जो कुछ कहता है कमाता है वो प्रभु का अनुग्रह से हमें मिलती है, और परमेश्वर का वचन ये कहता है आशीष यहोवा की ओर से ही मिलती है। ये समय उत्तम से उत्तम प्रभु को देने का समय है और सम्मान करने का समय है। और देने की पद्धति ये है कि नीचे किया हुआ गूगल पे के पर ट्रांसफ़र कर सकते हैं, साथ ही साथ ऑनलाइन ट्रांसफ़र भी कर सकते हैं, और चेक थ्रू भी आप पे कर सकते हैं। और कुछ डिटेल चाहिए तो आप फ़ोन करके डिटेल भी ले सकते हैं। प्रभु आपको आशीष दे, आमीन। मन मंदिर में यीशु आया, मन मंदिर में यीशु आया, दिल मेरा खुशियों से भर गया। मन मंदिर में यीशु आया, मन मंदिर में यीशु आया, दिल मेरा खुशियों से भर गया। हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद यीशु का करते रहो, आशीषों से भरते रहो। धन्यवाद यीशु का करते रहो, आशीषों से भरते रहो। मंदिर यीशु से भर गया, मंदिर यीशु से भर गया, दिल मेरा खुशियों से भर गया। हालेलुया 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 हालेलुया। प्रभु आपके नाम को धन्यवाद देते, मान महिमा गौरव सम्मान देते। प्रभु आप अद्भुत है, सर्वशक्तिमान है। प्रभु जो लोग प्रभु जी आपके भंडार में बोया है प्रभु जी, उन सारे परिवार को प्रभु जी
आपके हाथों में देता हूँ प्रभु जी। मलाकी 3:10 के अनुसार प्रभु जी आप उनकी प्रभु जी सारी चीज़ों में आशीर्वाद की ओर बढ़ाइए प्रभु जी। जो लोग दे नहीं पाए प्रभु जी उनको प्रभु जी आने वाला समय में प्रभु जी उनके मन के परिवर्तन कीजिए प्रभु जी। भंडार में देने के लिए प्रभु जी आपको उनको अनुग्रह कीजिए प्रभु जी। सारे आदर सारे महिमा सारे गौरव आपको देते प्रभु। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह का नाम से मांगते प्रभु, आमीन। इस समय प्रभु भोजन का समय है। अपने परमेश्वर का वचन कहता है कि जैसे परमेश्वर पवित्र है हम भी पवित्र बनने के लिए, और हमारा आत्म परीक्षण करने के समय है। हमारे अंदर प्रभु के जो पसंद नहीं वो चीज़ है तो वो छोड़कर प्रभु का अनुग्रह में आने का समय है और प्रभु भोजन में बढ़ने का समय है। परमेश्वर का वचन ये कहता है, क्योंकि ये बात प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके उसे तोड़ी और कहा, ये मेरी देह है जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए ये किया करो। इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, ये कटोरा मेरा लहू में नया वाचा है, जब कभी पीओ तो मेरे स्मरण के लिए ये किया करो। क्योंकि जब कब तुम यह रोटी खाते और इस कटोरा में से पीते हो प्रभु की मृत्यु तो जब तक वो ना आए प्रचार करते हो। इसलिए जो कोई अनुचित रीति से प्रभु का रोटी खाए और उसकी कटोरा में से पिए वो प्रभु की देह और लहू का अपराध ठहरेगा। इसलिए मनुष्य अपने आप को जांच ले और इसी रीति से इस रोटी में से खाए और इस कटोरा में से पिए। क्योंकि जो खाते पीते समय प्रभु की देह को ना पहचाने वो इस खाने और पीने से अपने ऊपर दंड लाता है। परमेश्वर का वचन यहाँ पर साफ कहते हैं कि जो हमारे अंदर जो पाप है वो प्रभु के उपस्थिति में और बताकर छोड़कर प्रभु का उपस्थिति में बैठने का समय है और प्रभु भोजन लेने का समय है। हम प्रार्थना करेंगे, प्रभु भोजन में शामिल हो जाएंगे। प्रभु आपके नाम को धन्यवाद देते, मान महिमा गौरव सम्मान देते। प्रभु आप अद्भुत है, सर्वशक्तिमान अनुग्रहकारी पवित्र परमेश्वर है। प्रभु आज से प्रभु जी 2020 साल पहले प्रभु जी हमारे लिए, हमारा पापों के लिए, शापों के लिए प्रभु जी आपकी बहुमूल्य निर्दोष निष्कलंक पवित्र लहू बहाया है। प्रभु आपके प्यार के लिए धन्यवाद देते। प्रभु जी इस मेज में शामिल होने के लिए काबिल बनाया। प्रभु जी फिर से एक बार धन्यवाद देते, स्तुति करते प्रभु जी। इस मेज में प्रभु जी बढ़ते हुए प्रभु जी आपके प्रभु जी दिन दिन में प्रभु जी आपकी पवित्र आत्मा के अनुग्रह से प्रभु हम प्रभु जी वचनों में बढ़े, प्रार्थना में बढ़े प्रभु, निरंतर प्रार्थना करने वाला बने प्रभु जी। ऐसी अनुग्रह देना प्रभु जी हमारे अंदर। प्रभु जी जो कुछ आपको पसंद नहीं वो चीज़ है तो प्रभु जी हमें प्रभु जी माफ़ कर प्रभु जी। पहला यूहन्ना 1:9 के अनुसार प्रभु जी हमें क्षमा कर प्रभु जी, और प्रभु जी तेरे अनुग्रह में बढ़ा देना प्रभु जी। सारे आदर सारे महिमा सारे गौरव आपको देते प्रभु। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह का नाम से मांगते प्रभु, आमीन। तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। तुझ्या पंथखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला। तुझ्या पंथखाली आश्रय मला, तुझ्या नावामध्ये जीवन मला। तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। तुझी दया सनातन आहे, तुझी करुणा सदाची आहे। दिवसा सुटणारा बाण,
सुटणारा काळोखात फिरणारी मणी त्याची बाधा मला होणार नाही याचे वचन सत्य आढळले त्याची बाधा मला होणार नाही याचे वचन सत्य आढळले तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझ्या पंखाखाली आश्रय मला तुझ्या नावामध्ये जीवन मला तुझ्या पंखाखाली आश्रय मला तुझ्या नावामध्ये जीवन मला सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे तुझी दया सनातन आहे तुझी करुणा सदाची आहे प्रभु आपके नाम को धन्यवाद देते, मान में गौरव सम्मान देते प्रभु। प्रभु आपने प्रभु जी मेज में चलाया, धन्यवाद देते प्रभु जी। जो लोग प्रभु जी मेज में शामिल नहीं हो पाए प्रभु जी, उनको याद करते प्रभु जी। आने वाला दिनों में प्रभु जी पश्चाताप के हृदय देना प्रभु जी, और उन लोगों को आकर्षित करना प्रभु जी। आने वाला दिनों में प्रभु जी इस मेज में वो शामिल हो पाए, ऐसा अनुग्रह करना, कृपा करना प्रभु जी। और धन्यवाद देते इस मेज के लिए प्रभु जी, धन्यवाद देते इस बलिदान के लिए प्रभु जी। सारे आदर, सारे महिमा, सारे गौरव आपको देते प्रभु जी। ये प्रार्थना प्रभु यीशु मसीह का नाम से मांगते प्रभु, आमीन। प्रेज द लॉर्ड। यीशु महान है और यीशु हमसे प्रेम करते हैं। बीते दिनों का गवाही से हमें अनुभव दिया परमेश्वर कि हम एक एक करके हम बीमार पड़े थे। फर्स्ट में शारीरिक बीमारी था और मेरा मतलब एक सप्ताह जैसा पूरा बीमार में थी, लेकिन हम विश्वास था यीशु में, हम टेंशन नहीं लिए, हम घबराए नहीं। और हमारे जो महिला मीटिंग है, प्रार्थना है, उसमें हम प्रार्थना करने के लिए बोले और उसके द्वारा और हमें जल्दी से चंगाई मिला। दो तीन दिन में हमें चंगाई मिला। और इसी प्रकार मेरा पति को भी बुखार आया और उसके बाद मेरी एक छोटी लड़की को भी दांत दर्द और बुखार उसको भी आया। उसके बाद बड़ी लड़की को भी घसे में दर्द होने लगा और मतलब सब इसी तरह से बीमार थे, लेकिन हमने डॉक्टर के पास नहीं गए। ऐसी कुछ बुखार का दवा वगैरह लाए घर में और प्रेयर करवाए अपना साड़वेताई को और अपना महिला कॉन्फ्रेंस मीटिंग में प्रार्थना करवाए और उसके बाद हम सब चंगाई पाए। इसके लिए सारा गौरव परमेश्वर को देते हैं। धन्यवाद। यूहन्ना 3:16। परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना एकलौता पुत्र दे दिया, ताकि जो कोई उस पर विश्वास करे वह नाश न होए परंतु अनंत जीवन पाए। आमीन।
कैसे खेला मेरा सामना टूटते हुए लहरों पे तेरे कदमों के निशान तेरे कदमों के निशान तुम्हारा गाना म्हणून खाना दिल में ऐसे बन गए काम कर गए सांप मेले चलते बन गए दिल में जाओ में होठों पे आंकोगे तू है दिल में जाओ में होठों पे आंकोगे तू है तू ही है तू ही है राजे तू ही है दिल करते हुए तो जी रहा था उसे खुद किचन गया जंजीलों में तो कैसा होता था तो कलेस को ज्यादा किया तुम दिल में ऐसे बन गए जिंदगी भर के लिए राजे बन गए प्रभू आमच्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती प्रशंसा करतो. आज परमेश्वरा तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या संगती बोलला की खरा आनंद आम्हाला कशा प्रकारे मिळू शकतो. प्रभू बापा, हा आनंद मिळवण्यासाठी आज जगातले लोक प्रभूजी निरनिराळ्या गोष्टी अवलंबत आहेत, परंतु काही काळापुरता त्यांचा आनंद मर्यादित आहे. पण जो आनंद आम्हाला तुझ्याकडून मिळतो तो सार्वकालिक असा आनंद आहे. आज आम्ही प्रार्थना करतो, जे कोणी या ठिकाणी वचन ऐकत आहेत, बसलेले आहेत प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये तो आनंद आज तू दे प्रभूजी. तो आनंद प्राप्त करण्यासाठी प्रभूजी ज्या गोष्टी आज तू आम्हाला शिकवल्या त्या प्रभूजी आमच्या जीवनामध्ये आम्ही लागू करण्यासाठी आम्हा प्रत्येकाला तू कृपा दे आणि सहाय्य कर प्रभूजी. सदैव तुला पुढे ठेवून प्रभूजी बाप्पा, तुला प्रथम स्थानी ठेवून प्रभू, तुझ्या सहभागितेमध्ये राहून, तुझा शोध घेऊन प्रभूजी, तुझ्या उपस्थितीमध्ये राहून परमेश्वर बापा, आम्हाला तो आनंद मिळवण्यासाठी तू कृपा दे प्रभूजी. जो खरा आनंद, जो टिकणार आनंद हा केवळ तुझ्याकडून आहे प्रभूजी. या आनंदाचं मूळ केवळ तूच आहे हे आम्ही जाणून घ्यावं पित्या. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत सर्व प्रार्थना मी येशूच्याच नावात करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन. गॉड ब्लेस यू. प्रभु को आशीष दे.